हाय, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर आज आम्ही जाणार आहोत दुबईत भाजीपाला आणि फ्रूट शॉपिंगसाठी. बरेच लोक मला विचारतात की दुबईत आपल्या भारतासारखा भाजीपाला मिळतो का? तर चला तुम्हाला पण दाखवते की दुबईत कोणत्या कोणत्या भाज्या मिळतात. हा आहे दुबईचा सगळ्यात व्यस्त हायवे, शेख मोहम्मद बिन जायद रोड. दुबईत सेफ्टी रूल खूपच कडक आहेत. इथं कंपल्सरी सीट बेल्ट आणि स्पीड लिमिट पाळावे लागते. दुबईत इंडियासारखं भाजी मार्केट नसतं. इथं मॉलमार्केट हायपर मार्केट असतात आणि तिथे जाऊनच आपल्याला ग्रॉसरी शॉपिंग, फ्रूट आणि व्हेजिटेबल शॉपिंग करावी लागते. या सर्कल मॉलमध्ये आपला इंडियन ब्रँड असलेला चाय अँड कंपनी हे हॉटेल पण आहे आणि हे आहे नेस्को हायपर मार्केट, जिथे आज आम्ही व्हेजिटेबल आणि फ्रूट शॉपिंगसाठी आलेलो आहोत. इवाला तर ट्रॉली घेऊन मॉलभर फिरायचं असतं. सगळ्यात आधी मला दिसले हे लाल लाल टोमॅटो. इथं प्रत्येक भाज्यांच्या वरती असे रेट आणि ते कोणत्या देशातून आलेले आहेत हे लावलेलं असतं. त्यामुळे भाज्या घेताना कन्फ्युजन होत नाही. वांग्याचे तर असे 4-5 प्रकार ठेवले होते आणि मला इथं एक पांढऱ्या कलरचं वांगं पण दिसलं. मला पहिला कळालं नाही म्हणून मी असं हातात धरून बघितलं तर ते वांगं होतं. टोमॅटो, बटाटे, कांदे तर आहेतच, पण सोबतच एवढ्या सगळ्या देशाच्या भाज्या जसं की भारतीय, पाकिस्तानी, USA, UK सगळ्या देशाच्या भाज्या आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. पालेभाज्यांमध्ये आज होतं पालक, कांद्याची पात, मेथी, कोथिंबीर, लाल माठ अशा खूप प्रकारच्या पालेभाज्या होत्या. आणि इतर भाजीमध्ये होतं आज मुळा, शेंगा, काकडी, सिमला मिरची, ग्रीन सिमला मिरची, रेड सिमला मिरची, भेंडी, ग्रीन पीस, वाटाणा, गवारी, गाजर, लिंबू, काकडी अशा खूप प्रकारच्या भाज्या होत्या. आणि बटाट्यांमध्ये पण असे 4-5 प्रकार ठेवले होते. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते की दुबईमध्ये कोणकोणत्या प्रकारची फळं मिळतात. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.